तर या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ओम साई, माफ करा, शिवसाई मावगाव संघाचा ठरतोय साई। तर मित्रांनो, ज्या पद्धतीने यासिन सरांनी देखील या ठिकाणी अनाउन्समेंट केली, स्मित घरत जो खऱ्या अर्थानं अगदी वयाने खूप लहान आहे, परंतु ज्याने कमी वयामध्ये स्वतःला चांगलं डेव्हलपिंग केलं, चांगली अचीवमेंट केली आणि आज आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव देखील रोशन करणार आहे। आणि त्याच परीने मित्रांनो, आपण जे मैदानामध्ये नक्कीच पंच अर्थात राम हाले हे आहेत, यांचे सख्खे भाऊ अर्थात त्यांची मुलगी अर्थात कोळी बांधवांमध्ये अशी पहिली जी मुलगी आहे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जी पायलट झालेली आहे। आज आपण जर बघितलं ती सिंगापूर एरियामध्ये ती पण कार्यरत आहे। जसं यासिन सरांनी देखील सकाळी म्हणाले की आज क्रिकेटमध्ये देखील पुरुषांसोबत महिला देखील क्रिकेट खेळायला लागल्यात, तसं देखील विविध क्षेत्रामध्ये अगदी मग ते राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, कला क्रीडा क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये महिलांचे देखील या ठिकाणी कमी नाही आहे। आणि तेच या ठिकाणी मी नमूद करतोय, सगळ्यांना सांगू इच्छितोय की कोळी बांधवांमधील आणि आपल्या रायगड जिल्ह्यातील प्रथमच जी पायलट झालेली आहे ती म्हणजेच राम हाले यांची अर्थात सख्या भावाची मुलगी ती आज सिंगापूर एरियामध्ये कार्यरत आहे। सन्मान्य विनयजी घरत हे या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतोय की शिवसाई मापगाव संघाचा साई ठरतोय पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच चा मान करे, एक सन्मान चिन्ह आणि त्याचप्रमाणे एक रोप हे मात्र देण्यात येतील। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या साईसाठी मापगाव संघानं, कारण एक जबरदस्त अफलातून खेळ मात्र अष्टपैलू खेळाडूवृत्ती या ठिकाणी दाखवलेली आहे साईनं। आणि या ठिकाणी रोप देत असताना तर नक्कीच साई पुन्हा एकदा तुला कॉंग्रॅच्युलेशन्स। तुझ्याकडून एक फक्त मी या ठिकाणी प्रॉमिस करून घेतोय की ही जी तुला 2 रोपं मिळालेत ही पूर्णपणे तुला जगवायची, त्यांची निगा राखायची, ती झाडं तू जगवशील का? नक्कीच नक्की जगवणार। ओके, या ठिकाणी 2 राऊंड जिंकलेले आहेस आणि कसं वाटतंय? नक्कीच खूप चांगलं वाटतंय। आता तिसऱ्या राऊंडला अजून थोडा चांगला खेळण्याचा प्रयत्न करू। नक्कीच, ज्याने वैयक्तिक 32 धावेचं योगदान दिलं तुला पुढे फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा। पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया। मैदानामध्ये नवीन सामना सुरू होतोय। नवीन सामना सर्व आलेल्या नवीन रसिक प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की नवीन जो सामना सुरू आहे तो म्हणजे जय मल्हार वर्सोली विरुद्ध साई 11 अलिबाग या दोन्ही संघादरम्यान एक क्रिकेटचा महासंघर्ष आपल्याला पाहायला मिळेल। अगदी आपण दोनही संघाचा विचार केला तर दोनही संघांमध्ये आपल्याला प्रतिष्ठित खेळाडू पाहायला मिळतील। काही खेळाडू युवा आहेत, काही खेळाडू अर्थात नक्कीच 40+ देखील पाहायला मिळतील। आणि या दोन्ही संघादरम्यान पाहूया कोणता संघ विजय होणार। 5 षटकांचा हा सामना आणि या 5 षटकांमध्ये आपण किती धावा या ठिकाणी खर्च करणार आणि किती धावांचं टार्गेट या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ सेट करणार नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। आज मित्रांनो खऱ्या अर्थानं 27 फेब्रुवारी म्हटलं की नक्कीच मराठी राजभाषा दिन आज आपण बघितलं तर सर्वत्र भारतभर हा दिन साजरा केला जातो। दोनही संघाचा 12वा खेळाडू आमच्या अतिथी कक्षामध्ये अनिवार्य असेल। आज आपण बघितलं तर मित्रांनो मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिथे संवर्धन करण्यासाठी मराठी दिनाचे औचित्य साधून आज राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं। आज आपण पाहायला गेलं तर मराठी म्हणजे मित्रांनो गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर वळतो मैदानाकडे आपण बघितलं तर फलंदाज लगेच आपण मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे। जय मल्हार वर्सोली आपणास विनंती करते की त्वरित आपण फलंदाज मात्र मैदानामध्ये पाठवायचे आहेत। आपण जर विचार केला तर अगदी वर्सोली संघ तितकाच नामांकित आहे। 5 षटकांचा हा सामना आहे। साई 11 संघानं प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर जय मल्हार वर्सोली संघाची सलामीची जोडी मैदानात।
साई इलेव्हन अलिबाग संघामध्ये आपण देखील पाहू शकाल बरेचसे खेळाडू आहेत जे लिजंड खेळाडू आहेत ज्याने कित्येक वर्ष या ठिकाणी खेळ केलेला आहे त्यामध्ये आपण पाहू शकाल रुपेश शिंदे देखील आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या समवेत त्यानंतर रवी देखील आहे तर सलामीची जोडी मैदानात भगीरथ आणि भाग्योदय अशी जोडी सलामीची मैदानात गेलेली आहे जे मल्हार वडसोली संघाकडनं आता आपण पाहिलं की कोळी बांधवांचा कोणताही संघ असू द्या मग तो नवगाव असेल अगदी वडसोली असेल त्याचप्रमाणे अलिबाग असेल अगदी त्यांना पाठिंबा देणारे नक्कीच बरेचसे आपण कोळी बांधव या ठिकाणी पाहू शकाल जे या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी येत असतात तर पाहूया जय मल्हार वडसोली विरुद्ध साई इलेव्हन अलिबाग या संघादरम्यान कोणता संघ विजय होणार तसं पाहायला गेलं तर दोनही संघांमध्ये आपण बघितलं तर प्रतिष्ठित खेळाडू आहेत अगदी फलंदाज आहेत गोलंदाज आहेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहेत अलिबाग संघाचा 12वा खेळाडू येणं अनिवार्य असेल जर एक षटकाच्या आतमध्ये आला नाही तर कदाचित पेनल्टीला सामोरं जावं लागेल तर नक्कीच मित्रांनो तत्पूर्वी एक सर्व क्रिकेटच्या चाहत्यांना क्रिकेटच्या दिवाण्यांना आणि सर्व संघांना या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे खुशखबर आहे सुरेश गोपाळ पाटील पुरस्कृत व प्रतीक पाटील फाउंडेशन कुल आयोजित शेतकरी कामगार पक्ष चषक आयोजित केलेला आहे दिनांक 13, 14, 15, 16 मार्च या तारखेला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रथम क्रमांक 1 लाख व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक 50,000 आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक 25,000 आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक 25,000 आणि आकर्षक चषक त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज बॅट आहे उत्कृष्ट गोलंदाज शूज आहेत आणि मालिकावीर जो आहे त्यासाठी सायकल आहे आणि ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी मयूर जाधव प्रशांत मोहरे आणि सुमित पाटील यांच्याकडे संपर्क साधायचा आहे स्पर्धेचं ठिकाण आहे आझाद मैदान कुरुल अलिबाग दिनांक 13, 14, 15, 16 मार्च या तारखेला ही स्पर्धा संपन्न होणार आहे ती म्हणजेच आझाद मैदान कुरुळ या मैदानावर वलटू सामन्याकडे सामना स्टार्ट होतोय साई इलेव्हन अलिबाग विरुद्ध जय मल्हार वडसोली सलामीची जोडी मैदानात आहे गोलंदाज आपण पाहू शकाल षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय रुपेश शिंदे पहिल्या चेंडूवर हॉरिझॉन्टल बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढला डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत पहिला चेंडू चौकार येतोय कम ऑन डीजे धन्यवाद चांगली सुरुवात म्हणावी लागेल पहिल्या चेंडूवर ही त्या ठिकाणी चौकार आल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल फलंदाज पुन्हा एकदा क्लासिकल फटका ऑफसेटला आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे फेक करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 तर या ठिकाणी कौतुक करावं लागेल फलंदाज भाग्योदयचं कारण एक चौकार आल्यानंतर कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याची गरज नाही आपण जर एक सिंगल डबल घेतली तर देखील एक चांगलं आव्हान या ठिकाणी आपण सेट करू शकतो हाच आत्मविश्वास मनामध्ये ठेवून त्या पद्धतीचा खेळ आपण पाहू शकाल फलंदाज भाग्योदयच्या माध्यमातून नवीन फलंदाज येतो स्ट्रायकिंग एंडला भागीरथ गोलंदाज आहे रुपेश शिंदे अगदी आपण पाहिजे अलिबाग तालुक्यामध्ये त्याचं खऱ्या आता नावलौकिक आहे बरेच वर्ष जो क्रिकेट खेळतोय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आणि या ठिकाणी 0 या धावसंख्येवर बाद होतोय फलंदाज भागीरथ कम ऑन डीजे धन्यवाद डीजे मास्टर 0 या धावसंख्येवर रुपेश शिंदे मात्र माफ करा भागीरथ बाद होतोय रुपेश शिंदे षटक क्रमांक पहिला हाताळतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने पहिल्या 3 चेंडू मागे फक्त 5 धावा खर्च केल्याने एक महत्त्वाचा गडी तो म्हणजेच भागीरथ बाद झाला नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करतोय ऋतिक
ऋतिक घारबड हा मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय. आपण पाहायला गेलं तर चांगली सुरुवात साई इलेव्हन अलिबाग संघाची पाहायला मिळते, कारण विकेट मात्र गेलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश केला आणि तसं पाहायला गेलं तर या षटकामध्ये देखील अजून 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 30 षटकाच्या बाहेर आपण विचार केला तर एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तैनात केला. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, परंतु या ठिकाणी परफेक्ट टायमिंग पाहायला मिळत नाहीये आणि फलंदाज मात्र बाद होतोय. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक असणार आहे रुपेश शिंदे. इंटरनॅशनल मध्ये आपण विचार केला तर टेस्ट करिअर मध्ये पहिलीच हॅट्रिक ज्याने नावावर केली होती म्हणजे प्रेट स्पोफोर्ड जो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. आपण ओडीआय मध्ये विचार केला तर पहिली हॅट्रिक ही मात्र जलाल उद्दीन जो पाकिस्तानचा खेळाडू आहे त्यांनी मात्र आपल्या नावावर केली होती. आणि आपण जर T20 मध्ये पहिली हॅट्रिक कोणी नावावर केली असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर तर म्हणजे ब्रेट ली ज्याने बांगलादेश विरुद्ध पहिली हॅट्रिक आपल्या नावावर केली होती. परंतु मैत्री देशक वर्सोली 2021 या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक रुपेश शिंदे आपल्या नावावर करणार का, असं प्रश्नचिन्ह सर्व रसिक प्रेक्षकांसमोर उभं राहिलेलं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि उर्वरित दोनही चेंडूवर मात्र 2 विकेट या ठिकाणी गेलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय नितेश. नितेश पाहूया आता मात्र संपूर्ण जबाबदारी नितेश आणि ऋतिक घारबड या दोघाही फलंदाजांना असणार आहे. रुपेश शिंदेचं नक्कीच कौतुक करावं लागेल. संपूर्ण या आपल्यामध्ये असलेला एक्सपिरियन्स, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षकांवर पेश करतोय. कारण या 4 चेंडू मागे फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे फलंदाज जे सलामीचे फलंदाज होते ते मात्र तंबूत परतलेत. आणि हा मात्र एक जबरदस्त क्लासिकल फटका. गलिरीजे मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणत्याही प्रकारची धाव मात्र येणार नाहीये आणि या षटकातील शेवटल्या 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी. शिवसाई मापगाव या संघाने तिसऱ्या मध्येच क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. रिव्हर्स या ठिकाणी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झाला. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. मयुरेश या ठिकाणी आपण बघितलं तर अर्थात जय मल्हार वर्सोली संघाच्या 2 विकेट गेल्या होत्या, त्याच्यामुळे पूर्णपणे जबाबदारी होती ती म्हणजे या दोनही फलंदाजावर. परंतु या फलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता या ठिकाणी माझा मी नैसर्गिक खेळ दाखवणार आणि तोच खेळ मात्र दाखवत असताना रिक्स घेतली आणि रिक्सचा फायदा देखील झाला. मी नेहमीच म्हणत असतो मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटले की आयुष्यामध्ये जेवढी जोखीम पत्कराल ना तेवढं त्याच्यामध्ये तुमचा तेवढाच फायदा आहे. कधीतरी नुकसान होतं परंतु नक्कीच रिक्स पत्करणं देखील तितकेच गरजेचं आहे. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 11. 11 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. ऑन साइडला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थोडासा फेरबदल पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक अजूनही तैनात आहे मित्रांनो. त्यामध्ये बंधनात आहे तो म्हणजे फिल्डिंग करणारा संघ साई इलेव्हन अलिबाग. ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल लॉंग ऑन, त्याचप्रमाणे डीप मिड विकेटला देखील पाहू शकाल. एक क्षेत्ररक्षक मिडल मध्ये तैनात केला, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग, असं हे ऑन साइडला क्षेत्ररक्षण. ऑफ साइडला आपण बघितलं तर एक मिड ऑफ, एक शॉर्ट कव्हर देखील आहे, एक शॉर्ट पॉइंट देखील आहे आणि एक क्षेत्ररक्षक आपण जर बघितला तर मात्र जो मिडॉनला आहे तो पुन्हा एकदा जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं आणि जो मिड ऑफला होता तो आता मात्र शॉर्ट कव्हरला येऊन थांबतोय. तर या ठिकाणी फिल्डिंग क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना साई इलेव्हन संघ वेळ मात्र जास्त दौडायचं नाही, पंचांना विनंती करतोय. रवींद्र षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय. रवींद्र शेळके, अर्थात मित्रांनो रवींद्र शेळके म्हटलं की सर्वांना परिचयाचा हा गोलंदाज ज्याने कित्येक वर्ष मित्रांनो क्रिकेट खेळलाय. 40+ मध्ये देखील त्याचं चांगलं योगदान आहे आणि आज आपल्या अलिबाग संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. पहिला चेंडू फेकेल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नितेश. पहिला चेंडूवर या ठिकाणी आपण बघितलं तर पूर्णपणे स्लोवर पद्धतीचा चेंडू गती पूर्णतः काढून घेतली होती. गुंडले स्पॉट चेंडू बाहेरच्या दिशेने काढला होता तो म्हणजेच रवींद्रने निर्धाव चेंडूची सांगता.
नवीन फलंदाज आपण बघितलं तर स्ट्रायकिंग एंडला आता मात्र जाऊन पोहोचले तो म्हणजे ऋतिक, ज्याने नितेश स्ट्रायकिंग एंडला आहे, जो आता मात्र आलेला आहे, ज्याच्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी आहे ती म्हणजे जे मल्हार वरसोली संघाची. षटकातील पुढे चेंडू, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केले, पंचांकडे मात्र इशारा येतोय कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज नितेश बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. धन्यवाद. नितेश बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करतोय अक्षय खुरांबे. तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 विकेट्स या जय मल्हार वरसोली संघाचे गेलेले आहेत. 5 षटकांचा हा सामना. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या असतील ते म्हणजे 11. आता मात्र या दोनही फलंदाजांना अगदी 5 षटकांमध्ये खेळण्याची गरज असेल तरच एक चांगल्या प्रकारचं टार्गेट या ठिकाणी सेट करू शकेल. पहिल्या षटकामध्ये रुपेश शिंदे आणि 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये रवींद्र आतापर्यंत 2 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये आणि 1 विकेट मात्र घेतलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावर गेलेला आहे अक्षय खुरांबे. सज्ज होते गोलंदाज. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. जोरकस फटका मारण्याचा पुन्हा जोरदार अपील देखील पाहायला मिळते, परंतु लेग बाय स्वरूपात नक्कीच 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल ते म्हणजेच 12. पहिल्या षटकामध्ये आपल्याला 1 षटकार आणि 1 चौकार देखील पाहायला मिळाला, परंतु या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ मित्रांनो झालेला आहे. 3 चेंडू मागे 1 विकेट आणि 1च धाव फक्त पाहायला मिळते. अगदी थोडासा बॅकफुटवर म्हणावं लागेल. जे मल्हार वरसोली संघाचा आपण विचार केला तर जवळपास 6 ते 7 नंबर पर्यंत चांगली फलंदाजी आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी 5 षटकांमध्ये आपल्याला कमीत कमी 60 ते 70 धावा कराव्याच लागतील. कारण या जर आपण खेळपट्टीचा अंदाज घेतला कालच्या दिवसामध्ये देखील बऱ्याच संघाने 5 षटकांमध्ये जवळपास 70 ते 80 धावा देखील या ठिकाणी काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला खेळ करावा लागेल. सज्ज होते गोलंदाज. पुन्हा एकदा रवींद्र षटकातील 4था चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चांगलं फिल्डिंग करतोय. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी देखील आहे, परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 14. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. या षटकातील येणारे 2ही चेंडूचा खेळ अजून बाकी. पहिल्या 4 चेंडू मागे आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल तो म्हणजे साई 11 अलिबाग संघ. मैत्री चषक वरसोली 2021 पर्व दुसरं, अर्थात या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपण पाहू शकाल सर्व रसिक प्रेक्षक या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी, या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी अगदी हजर झालेले आहेत. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा लाईन मध्ये भरकटतोय रवींद्र शेळके. स्पर्धेचा इशारा येतोय. 1 धाव मात्र ऍड होईल धाव फलकावरती. 15 धावा लागतात धाव फलकावरती. 4 चेंडू मात्र झाले. अतिशय संत गतीने चालणारा हा सामना. चौकार आणि षटकार येणं पूर्णपणे बंद झालेला आहे. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर अर्थात शॉर्ट थर्डमॅनचा चेंडू क्षेत्ररक्षक घेऊन फलंदाज बाद होतोय. झेल बाद. कम ऑन डीजे. धन्यवाद. नवीन फलंदाज समेत जातोय मैदानामध्ये. संघाची धावसंख्या 15. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. गोलंदाज रवींद्र शेळके आतापर्यंत 5 चेंडू मागे 3 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केलेत. आतापर्यंत मोठे फटके मारण्यापासून पूर्णतः वंचित ठेवले वरसोली संघाला. अक्षय आणि समीर ही मात्र
जोडी आहे मैदानामध्ये आणि आपला संघ थोडासा या ठिकाणी बॅकफुटवर गेलेला आहे. जर फ्रंट मध्ये आणण्याचा असेल तर 5 षटकं आपल्याला खेळावीच लागतील आणि नक्कीच मोठी फटके देखील खेळावे लागतील. एक मंडळातर्फे सूचना येते, साई इलेव्हन संघ आपण थोडासा जास्त वेळ खर्च करताय, वेळ मात्र दवडायचा नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस चेंडू कार्पेट सहारे ट्रॅव्हल होते मिडवे क्षेत्रामध्ये. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी या ठिकाणी, परंतु थ्रो या ठिकाणी गलत एंडला पाहायला मिळते, चुकीच्या एंडला थ्रो केला आणि त्याच कारणास्तव 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या मदतीनं 2 षटकांची सांगता 17 धावा लागतात धावफलकावरती. 4 बाद 17 अशी धावसंख्या जय मल्हार वर्सोली संघाची. दोन षटकांमध्ये 17 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. 4 विकेट मात्र गेलेले आहेत. लगेच षटक घेऊन यायचं आहे. गोलंदाज येतोय षटक क्रमांक 30 ला घेऊन वैभव. वैभव येतोय षटक क्रमांक 30 ला घेऊन. अगदी दोनही गोलंदाज पहिले या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत. तुषार परळकर हा मात्र षटक क्रमांक 30 ला घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या रुपेश शिंदेने. दुसऱ्या षटकामध्ये रवींद्र शेळके याने पूर्णपणे आपला एक्सपिरियन्स, पुढे आपला अनुभव या ठिकाणी पणा लावून फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केलेत आणि षटक क्रमांक 30 ला तुषार घेऊन येतोय. 5 षटकांचा हा सामना. गोलंदाजी करतोय तो अर्थात तुषार हा देखील 40+ आहे. याच्याकडे देखील भरपूर वर्षांचा अनुभव आहे. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी हवेच्या अगेन्स्ट मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय, झेल खाली आणि सहज झेल मात्र सुटलेला आहे. नवीन खेळाडू, यंगस्टर खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे, त्याच्याकडून ही मिस्टेक होते. आपण पाहायला गेलं तर एक सहज झेल होता, परंतु झेल मात्र सुटला आणि या झेलवरती 1 धाव मात्र आली. एका धावेच्या मदतीनं 18 धावा लागते धावफलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज तुषार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. मी अगोदरच म्हणालो की साई इलेव्हन अलिबाग संघामध्ये बरेचसे जे खेळाडू आहेत जे 40+ आहेत, त्यामध्ये रुपेश शिंदे 40+ आहेत, नंतर रवींद्र शेळके हा देखील 40+ आहे आणि आता जो गोलंदाजी करतोय तुषार हा देखील 40+ आहे. तर हे 3 खेळाडू आहेत जे पुन्हा एकदा ऑफसेटला स्क्वेअर कट फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील केलेली आहे, परंतु नक्कीच पंचांच्या निदर्शनास हा चेंडू खराब आहे, स्क्वेअर आहे. अतिरिक्त 1 धाव मात्र जमा होईल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ते म्हणजेच 19. रिव्ह्यू अर्थात पंचांना फक्त अधिकार आहे, कोणताही खेळाडू मात्र त्या ठिकाणी रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. एक मंडळाचा नियम आहे, पंचांना जर वाटत तरच पंच घेऊ शकतात, अदरवाईज कोणत्याही खेळाडूला ती मात्र परवानगी नाही आहे, अथॉरिटी नाहीये. सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. रिव्ह्यू नाही घ्यायचा आहे या ठिकाणी, खेळाडूंना संधी नाहीये ती. जर एखादा डाऊटफुल असेल आणि जर पंचांना वाटत तर पंच मात्र रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु खेळाडू नाही. ह्या स्पर्धेचा नियम आहे, सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायचा आहे. जर सीमारेषा लगत एखादा चौकार किंवा षटकार असेल आणि जर डाऊटफुल असेल तर मात्र रिव्ह्यू घेतला जाईल, याची दखल घ्यायची आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिल्या 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला. जोरदार अपील देखील झाली होती, पण तो चेंडू स्क्वेअर होता. धावसंख्येत 1 निभा धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 18. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 30 चालू आहे आणि आतापर्यंत आपण मयुरेश बघितलं तर पहिल्या षटकामध्ये जरूर आपल्याला 1 षटकार आणि चौकार पाहायला मिळाला, परंतु उर्वरित 2 षटकामध्ये अद्याप एकही चौकार किंवा एकही षटकार मात्र पाहायला मिळत नाहीये. खऱ्या अर्थानं हे खेळपट्टी, हे मैदान फलंदाजाचा नंदनवन आहे, परंतु आता मात्र चित्र पूर्णपणे विरुद्ध पाहायला मिळते.
पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉट होणार या ठिकाणी एक जबरदस्त वर्सटाईल गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलाईन स्पॉट होणार प्रत्येक चेंडू हा बाहेर काढण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज तुषार. अनुभव फार महत्वाचा आहे मित्रांनो. क्षेत्र कोणतंही असू द्या, मग राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा कलाक्रीडा असेल, अनुभव फार महत्वाचा आहे आणि तोच अनुभव या ठिकाणी पूर्णपणे यूज करत असताना गोलंदाज तुषार. पण तो आता मात्र लाईन मध्ये भरकटतोय. स्ट्राईक चेंडूचा इशारा येतोय. एक धाव ऍड होईल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20 धावा. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे या षटकातील. हा मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू लोअर फुल टॉस होता. अगदी बॅक टू दी बॉल खेळण्याचा प्रयत्न, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. बघता बघता आपण बघितलं तर मित्रांनो 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 चेंडू मागे अर्थात 2 स्ट्राईक चेंडू देखील पाहायला मिळाले आणि 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या. अशा 4 धावा मात्र आतापर्यंत खर्च केल्या तुषारने. शेवटला 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी. स्ट्रायकिंग एंड फलंदाज अक्षर. आणि आता मात्र जबरदस्त फटका पाहायला मोठे, परंतु पुन्हा एकदा हवेच्या अगेन्स्ट आहे त्या ठिकाणी तोच क्षेत्ररक्षक. आणि आता मात्र एक दीर्घ श्वास सोडला असेल कारण झेल पकडला. कमॉन डीजे. धन्यवाद. 3 षटक या ठिकाणी समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय मल्हार वळसोली संघाची धावसंख्या ती म्हणजेच 20 आणि 5 बाद 20 अशी धावसंख्या. म्हणजे जवळपास अर्धा संघ हा जय मल्हार वळसोली संघाचा तंबूत परतलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय. नवीन फलंदाज सर्वेश बालकू हा मात्र मैदानामध्ये प्रवेश करतोय. मौरेश, आपण असे कित्येक संघ पाहतो ज्या संघामध्ये असे बरेचसे जे फलंदाज असतात ज्यांना नेहमीच 7व्या आणि 8व्या नंबर पाठवलं जातं, परंतु त्यातील असे काही फलंदाज आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं 8व्या आणि 7व्या नंबर जाऊन चांगली फलंदाजी केली आणि आज ते सलामीला आहेत. कित्येक संघाची मी तुला उदाहरणं देईन. तर ही संधी आता मात्र आहे सर्वेशकडे. जर तू आता चांगला खेळ केलास, या ठिकाणी जर चौकार षटकार लगावलेस, तर कदाचित वरझोली संघ तुझं प्रमोशन नक्कीच करेल, यात मात्र शंका नाहीये. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय रवींद्र शेळके, ज्याने पहिले षटक दुसरं षटक फेकलं होतं. त्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र चौथं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू हॉरिझॉन्टल बॅटनी स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. ऑन साइडला आपण एकदा क्षेत्ररक्षक नजर मारूया. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन, त्याचप्रमाणे मिड विकेट कॉ कॉर्नर देखील आहे. त्यानंतर एक बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग. हे ऑन साइडला. ऑफ साइडला आपण बघितलं तर एक वाडिश लॉंग ऑफ, त्याचप्रमाणे एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट पॉइंट पाहायला मिळते आणि एक शॉर्ट थर्डमॅन. अशी ही क्षेत्रांची व्यूहरचना पाहायला मिळते. या षटकातील अजूनही येणारे 5 चेंडू स्ट्रायकिंग एंडला फलंदाज समीर पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी एक जबरदस्त जोशामध्ये गोलंदाजी करतोय रवींद्र शेळके. आणि नक्कीच मित्रांनो, नेहमीच ते अग्रेसिव्ह असतात. अर्थात क्रिकेट खेळत असताना बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. बरेच वर्ष बरेच प्रेक्षक त्यांना खेळताना पाहतात. आणि आता मात्र पहिले 2 चेंडू मागे 1 धाव मात्र खर्च केलेली आहे. अगदी क्रिकेट त्यांच्या नसा नसामध्ये भिनलेला आहे. कारण क्रिकेटचं काही या ठिकाणी प्रेम कमी होत नाहीये. एक पुन्हा एकदा येस, या ठिकाणी जबरदस्त फिरकी गोलंदाजी, जादूमय गोलंदाजी, गुडलाईन स्पॉट चेंडू पूर्ण एकदा बाहेर काढण्यात यशस्वी होतोय. खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेले कौशल्य या ठिकाणी सर्व प्रेक्षकांसमोर प्रभावित करतोय. पहिल्या 3 चेंडू मित्रांनो फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. संघाची धावसंख्या आपण बघितलं तर ती म्हणजे स्थिर आहे 21 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटिंग मारण्याचा प्रयत्न पंचाकडे जोरदार अपेल, परंतु लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र जमा होईल. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड.
पुन्हा एकदा रवींद्र शेळके सज्ज होतोय षटकातील पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका घालण्याचा प्रयत्न परफेक्ट टायमिंग पाहायला मिळत नाही तिथे डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात एक धाव मात्र जमा होईल मित्रांनो हीच खासियत असते आतापर्यंत आपण बघितलं तर रवींद्र शेळकेला एकही चौकार किंवा एकही षटकार लगावलाय काही नियंत्रित गोलंदाजी आहे अगदी प्रत्येक चेंडू हा मात्र वैविध्यपूर्ण पाहायला मिळते कधी गुडलेन स्पॉटवर कधी फुलर लेन कधी शॉर्ट 40 प्लसचा खेळाडू आहे परंतु मित्रांनो आपण रवींद्र शेळकेचा एज बघितलं तर जवळपास 50 प्लस आहे परंतु अजून मित्रांनो तीच या ठिकाणी धार पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा आत्ता मात्र जबरदस्त फटका या ठिकाणी हवेची देखील साथ आहे फलंदाजा चेंडू सीमा पार बऱ्याच टाइम नंतर षटकार कम ऑन डीजे धन्यवाद 4 षटकांमध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर जे मल्हार वर्सोली संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 5 बाद 30 धावसंख्या या ठिकाणी जमा केलेली आहे एक षटकाचा खेळ बाकी आहे येणारे 6 चेंडू बाकी आहेत आणि या 6 चेंडू मागे मयुरेश जर 20 ते 25 धावा घेतल्या तर एक चांगला टफ फायटिंग स्कोर या ठिकाणी होऊ शकेल परंतु त्या धावा येणार का असा कोणता फलंदाज आहे वर्सोली संघाचा ज्या फलंदाजामध्ये ते पोटेन्शियल आहे ती ॲबिलिटी आहे पंचांच्या भूमिकेत देखील आपण मित्रांनो बघितलं तर अगदी राम हाले यांचं आपण वय वर्ष बघितलं तर 52 वर्षाचे आहेत त्याने वयाची जवळपास 32 ते 35 वर्ष हा मात्र क्रिकेट खेळलेला आहे त्यांच्या समवेत मित्रांनो पुरुषोत्तम भगत हे देखील मित्रांनो क्रिकेट मधील एक नामांकित नाव आहे ज्याने खऱ्या अर्थानं बरेच वर्ष क्रिकेट खेळत ते देखील 40 प्लस क्रिकेट खेळत असतात आपण तो आज मात्र पंचांच्या भूमिकेत आहेत तर शेवटचा षटक घेऊन येतोय गोलंदाज मनोहर षटक क्रमांक अंतिम घेऊन येतोय पहिल्या 4 षटकामध्ये आपण बघितलं तर 30 धावा या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल जय मल्हार वर्सोली संघाचा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण जर बघितला तर सर्वेशला ज्या पद्धतीने म्हणालो जर तू मोठे फटके मारलेस कदाचित चौका षटकार जर मारलेस तर एक धावसंख्येला आकार येऊ शकतो ऑन साइडला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर एक लॉंग ऑन आहे एक काउ कॉर्नर एक डीप मिड विकेट आहे एक क्षेत्ररक्षक लॉंग लेग मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक हा मात्र शॉर्ट फाईन लेग ऑन साइडला क्षेत्ररक्षण मात्र सजलेला आहे सर्व्हिससाठी आणि गोलंदाज येतोय षटक क्रमांक अंतिम घेऊन मनोहर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि या ठिकाणी आपण थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते चेंडू मारत असताना मात्र पाय लागलाय यष्ट्याना आणि सर्वेश बॅक टू द पॅव्हलियन कम ऑन डीजे धन्यवाद डीजे मास्टर नवीन फलंदाज रोशन जातोय मैदानामध्ये आपण बघितलं तर बरेचसे खेळाडू आहेत जे मात्र आता अयशस्वी ठरलेत ते म्हणजेच जे मला वर्ष 6 खेळाडू जे आले होते त्या 6 खेळाडूंमध्ये आपण बघितलं तर नक्कीच भाग्योदयने एक चौकार लगावला त्यानंतर ऋतिक घारबट याने एक षटकार लगावला त्यानंतर आपण विचार केला तर समीरने एक षटकार लगावला आणि यांच्या व्यतिरिक्त जे बाकी खेळाडू आहेत यांनी मात्र योगदान मात्र व्यवस्थित दिले नाही आणि त्याच कारणास्तव आपण आतापर्यंत जर अवस्था बघितली जे मला वर्सोली संघाची तर ती म्हणजेच 6 बाद 30 या सत्रातील अजूनही 5 चेंडू बाकी आहे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघितला तर रोशन पाहायला मिळते रोशन तुझ्याकडे देखील संधी आहे पुन्हा एकदा सज्ज होतोय मनोहर जोरकस फटकार मारण्याचा प्रयत्न पण हा चेंडू मात्र पंचांकडून स्वय येतोय धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव मात्र जमा होईल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघितलं तर 31 धावा 31 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड 31 धावा लागते धावफलकावरती
मैत्री चषक वर्सोली यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस स्पर्धा, या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर बघितलं तर भव्य आणि दिव्य असे चषक देखील पाहायला मिळतात। जोरकस फटका या ठिकाणी पाहायला मोठे, चेंडू सीमा पार होणार की क्षेत्ररक्षक झेल पकडणार, आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने झेल पकडला, फलंदाज रोशन बॅक टू द पॅव्हलियन। धन्यवाद अडीजे मास्टर। अंतिम षटकांचा खेळ चालू आहे। आपण पाहिलं तर मनोहर यांनी 2 विकेट मात्र घेतलेल्या आहेत। नवीन फलंदाज रोहित येतोय स्ट्रायकिंग एंडला। फलंदाज आता मात्र जबरदस्त फटका, अफलातून फटका हवेच्या अगेन्स्ट चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून, दणदणीत षटकार, स्टँड अँड डिस्पॅच, कम ऑन डीजे। धन्यवाद समीर, जो आपण बघितलं तर 5व्या क्रमांकावर खेळायला आला होता, आणि नक्कीच आपली जबाबदारी या ठिकाणी पूर्णपणे पार पडत असताना ज्याच्या माध्यमातून आपल्याला 2 षटकार हे मात्र पाहायला मिळाले, आणि नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी मात्र बॅटिंग करतोय। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मध्ये या ठिकाणी मात्र झेल पकडतोय फलंदाज रोशन बॅक टू द पॅव्हलियन। समीर मात्र बाद होतोय। धन्यवाद ऋतिक गोंधळे हा नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय। आपण बघितलं तर प्रथम सत्राचा खेळ सुरू आहे। या सत्रामध्ये 5वं षटक फेकले जाते मनोहरच्या माध्यमातून, आणि या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल। संघाची धावसंख्या आपण आतापर्यंत बघितली तर 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 37 धावा लागतात धावफलकावरती। एक षटकार जर सोडला तर उर्वरित चेंडू हे मनोहरने अगदी व्यवस्थित टाकलेत। अगदी आपण बघितलं तर अगदी यंग खेळाडू आहे, परंतु आतापर्यंत आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी करतोय। नक्कीच इन फ्युचर मात्र हा चांगला गोलंदाज होईल, यात मात्र शंका नाहीये। तर स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँड फलंदाज आहे, आणि एक चांगली सुवर्ण संधी आहे, कारण हवेची साथ ही आपल्याला मात्र मिळणार आहे। त्याच्यामुळे आपण जर परफेक्ट टायमिंग केलं तर कदाचित चेंडू सीमा पार होऊ शकेल। येणारे 2 चेंडू मागे 2 षटकार लगावले तर नक्कीच एक धावसंख्येला चांगला आकार मिळेल। जोरकस फटका या ठिकाणी मात्र मारलेला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, झेल तर मात्र सुटला। 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या। चांगलं या ठिकाणी रनिंग पाहायला मिळते, केवळ एकही धाव नव्हती, त्या ठिकाणी 2 धावा खर्च केल्या। 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 39, 39 धावा लागते धावफलकावरती, आणि षटकातील शेवटला 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी। शेवटला चेंडू आहे या ज्या सत्राची सांगता कशा पद्धतीने करणार, सुरुवात तर मात्र चौकाराने केली होती, सांगता या सत्राची कशा पद्धतीने करणार। एक चौकार किंवा एक षटकार आला तर नक्कीच तो संजीवनी असेल जे मल्हार वर्सोली संघासाठी। पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मिस टायमिंग पाहायला मिळते, आणि लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र पाहायला मिळेल, आणि एका धावेच्या मदतीनं 5 षटकांची सांगता होते। निर्धारित 5 षटकांमध्ये जे मल्हार वर्सोली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना
8 बाद 40 अशी धावसंख्या जमा केली तर 41 धावांचं लक्ष्य आहे ते म्हणजे साई 11 अलिबाग संघासमोर. तत्पूर्वी मित्रांनो या मंडळाला ज्याने खऱ्या अर्थानं सरळ हस्ताने मदत केलेली आहे, मग ती ट्रॉफी स्वरूपात असेल, मग ती आर्थिक स्वरूपात असेल किंवा अन्य गोष्टीमध्ये असेल, त्यांची नावं वाचून देखील माझं मी कर्तव्य समजतो. या ठिकाणी या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात सन्माननीय ॲडव्होकेट सुजयजी घरत साहेब यांच्या माध्यमातून आपण जे भव्य आणि दिव्य चषक पाहतोय, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज, ही जे चषक आहेत, ह्या ज्या ट्रॉफी आहेत, हे सन्माननीय ॲडव्होकेट सुजयजी घरत यांच्या माध्यमातून आलेले आहेत, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. तदनंतर मॅन ऑफ द मॅच जे आपण प्रत्येक सामना विनारा जे अवॉर्ड देतोय, हे जे ट्रॉफी आहेत ते म्हणजे या स्पर्धेचे दुसरे शिल्पकार आहेत ते म्हणजे सन्माननीय आकाशजी राणे यांच्याकडून आलेले आहेत. तदनंतर गोलंदाज आणि फलंदाज या ठिकाणी 1500 रुपये आहेत ते शाबीर खुरेसी यांच्या माध्यमातून आलेले आहेत. सन्माननीय दत्ताराम घारबट, आपण कोठे असाल, आपणास विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तदनंतर आपण जो मॅन ऑफ द सिरीज साठी जो फॅन आहे तो फॅन देखील आपण पाहू शकाल, सन्माननीय संदीपजी घरत, उद्योजक श्लोक हॉलिडे होम यांच्या माध्यमातून आलेले आहेत. त्यानंतर जे सन्मान चिन्ह आहे ते देखील ॲडव्होकेट सुजय घरत आणि आकाश राणे यांच्या माध्यमातून आलेले आहेत. आणि सर्वात एक महत्त्वाचा जो चांगला उपक्रम आहे तो म्हणजे मॅन ऑफ द मॅचला जे आपण एक रोप दिलं जातंय, हे रोप सन्माननीय मकरंदजी नाईक यांच्या माध्यमातून आलेले आहे. या सर्व दानशूर व्यक्तींचं मी पुन्हा एकदा या मंडळाच्या वतीनं, आमच्या समालोचकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. तर नक्कीच मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये, पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये जे मल्हार वर्सू संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावा पूर्ण केल्या, तर 41 धावांचं लक्ष्य आहे ते म्हणजे साई 11 अलिबाग संघासमोर. लगेच अलिबाग संघाने आपली फलंदाज पाठवायचे मैदानामध्ये, वेळ फार होतोय आणि या द्वितीय सत्राचा धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय यासीन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, चला फलंदाज आपण का थांबलेले आहात, लगेच जायचंय मैदानामध्ये, वेळ फार खर्च होतोय. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्व रसिक प्रेक्षकांसाठी, सर्व खेळाडूंसाठी, क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. कारण आपण बघितलं तर काही दिवसातच आपल्याला कुरुळ येथे एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. अर्थात या स्पर्धेचं आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये तर मित्रांनो सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे. आपण बघितलं तर प्रतीक पाटील फाउंडेशन पुरस्कृत व सुरेश गोपाल पाटील पुरस्कृत व प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुल आयोजित एक भव्य आणि दिवस स्पर्धा आपल्याला कुरुलच्या मैदानावर पाहायला मिळेल. शेतकरी कामगार पक्ष चषक हे मात्र 13, 14, 15 आणि 16 मार्च या तारखेला आपल्याला आझाद मैदानावर संपन्न होईल. या स्पर्धेचं आपण बक्षिसाचं स्वरूप बघितलं तर प्रथम क्रमांक 1 लाख व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 50,000 व आकर्षक चषक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 25,000 आणि आकर्षक चषक असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. उत्कृष्ट फलंदाज बॅट आहे, तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज त्यासाठी शूज आहे आणि मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकेसाठी एक सायकल आहे. ज्या सर्व संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्या सर्व संघांनी मयूर जाधव, त्याचप्रमाणे प्रशांत मोहरे आणि सुमित पाटील यांच्याशी मात्र संपर्क साधायचा आहे.
या स्पर्धेची मित्रांनो तारीख आहे 13, 14, 15 आणि 16 मार्च 2021. तर सामना स्टार्ट होते. आपण जर बघितलं तर 41 धावांचं लक्ष्य आहे निर्धारित 5 षटकामध्ये. म्हणजे 30 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे साली 11 अलिबाग संघाला. जे मल्हार वर्सोली संघाची आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजलेलं आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस या दोनही फलंदाजाकडे आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण जर फलंदाज बघितला तर मनोहर आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज रुपेश शिंदे. अशी ही सलामीची जोडी मैदानात आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा घेऊन जातोय यासिन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. तत्पूर्वी मित्रांनो मैत्री चषक वर्सोली 2021 या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं आपण अभिमानानं नाव घेऊया, ज्याने संगीत क्षेत्रामध्ये ज्यांना चांगलं योगदान दिलं, ज्याची बरीचशी गाणी आपण संपूर्ण अगदी अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे, रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतात आणि भारताबाहेर देखील ज्यांची नावं गाणी वाजलेली अर्थात योगेश अग्रवकर याचं या ठिकाणी आगमन होते. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत योगेश अग्रवकरसाठी. धन्यवाद. वेलकम योगेश जी. तर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में. जय मल्हार वर्सोली बनाम साई 11 अलीबाग, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला. हालांकि टॉस जीतने के बाद अलीबाग साई 11 अलीबाग ने सबसे पहले फील्डिंग करने का यहां पे निर्णय लिया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था जय मल्हार वर्सोली को. वर्सोली ने निर्धारित 5 ओवर के मैच में 40 रन जोड़े. मी सन्माननीय रुपेशजी म्हात्रे आमच्या मंडळाचे मुख्य सदस्य यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय योगेशजी अग्रावकर, संगीत क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे, ज्यांनी आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव फार मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय, आणि वर्सोली गावचे सुपुत्र आहेत ते. जबरदस्त असं त्यांचं गीत आणि त्याचप्रमाणे त्यांचा आवाज, त्यांचं संगीत, हे सर्व काही आपण पाहतोय एका उंचीवरती, एका शिखरावरती पोहोचलेलं आहे आणि आपण पाहतोय त्यांचा इथे सन्मान होतोय. धन्यवाद. मी माझ्या वतीनं आणि त्याचप्रमाणे या मित्रमंडळाच्या वतीनं योगेशजी आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. सन्मान चिन्ह, त्याचप्रमाणे एक मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ असं हे स्वरूप आपण पाहतोय आणि त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे. वंस अगेन थैंक्स अलॉट. तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं जहां पे जीतने के लिए 41 रनों की जरूरत. जीतने के लिए मात्र 41 रनों की जरूरत. 5 ओवर का यह मुकाबला, अर्थात 8.20 के अवसर से यहां पे रन बनाने हैं, जो कि बहुत ही आसान सा लक्ष्य नजर आता हुआ. रुपेश शिंदे ऑन द फायर, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बाहर जाने वाली गेंद के ऊपर स्क्वायर कट कर दिया. डी पॉइंट सीमा रेखा के बाहर गेंद दनदनाती में निकल गई 4 रनों के लिए.
धन्यवाद डीजे। 5 गेंदें हो चुकी है और 6 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। वाइट के रूप में 1 रन और मनोहर ने काफी निराश किया था क्योंकि 4 गेंदों का सामना किया मनोहर ने। जी हां, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर ललचाया था गेंदबाज रोशन ने। उस गेंद को खेलने की कोशिश भी की मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं और इसी के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 6 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। साई अलीबाग में हम देख सकते हैं तकरीबन खिलाड़ी जो है वो 40 प्लस है। रुपेश शिंदे एक लंबे अरसे से हर मैदान पर खेल चुके हैं और अपनी बल्लेबाजी हो, अपनी गेंदबाजी हो, अपने क्रिकेट का उन्होंने अक्सर प्रदर्शन किया है और बहुत ही बढ़िया बल्लेबाज के रूप में उन्होंने अपना नाम कायम किया है। मगर हम देख सकते हैं क्रिकेट से थोड़े से दूर जैसे जैसे वक्त निकल के जाता है, जैसे जैसे हमारी उम्र ढलती है, उम्र के ढलान पर हम जब भी चलते हैं तब धीरे धीरे क्रिकेट से हम दूर होते हैं। और यही होता हुआ रुपेश शिंदे और उनके संग सहकारियों से। मगर क्रिकेट का जो एक जुनून होता है, क्रिकेट का शौक जो होता है, वो शौक मात्र कायम होता है और इसी वजह से हर वक्त जब भी मौका मिले तब हम खेलने के लिए, हालांकि ये खिलाड़ी उत्सुक होते हैं। रुपेश शिंदे के बल्ले से एक चौका, 2 गेंदों का सामना किया है रुपेश शिंदे ने और 4 रन बनाकर खेल रहे हैं नॉन स्ट्राइक के एंड पर, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी दूसरे ओवर में सर्वेश के ऊपर। रनों की संख्या 6 रन, कुल मिला के जीतने के लिए 41 रनों की जरूरत, यानी 35 रन और बनाने होंगे 4 ओवर में। 24 गेंदे 35 रन इस मैदान पर, जहां पे हालांकि इस मैदान को पैराडाइज बल्लेबाजों के लिए कहा जाएगा, बल्लेबाजों के लिए नंदनवन कहा जाएगा, क्योंकि जिस विकेट का हम कल से यहाँ पे जिक्र कर रहे हैं, ये बल्लेबाजों को पोषक और बल्लेबाजों को सहायता करने वाली विकेट है। और उसी के साथ मैदान में जो हवा का रुख है, वो हवा का रुख भी बल्लेबाजों को सहायता करने वाला। हालांकि इस मर्तबा देखिए जैसे ही एंड चेंज हुआ और बल्लेबाज बाएं हाथ के सामने आए तो यहाँ पे हवा के खिलाफ अब बल्लेबाजी करनी होगी। जी हाँ, देखिए उन्होंने बहुत ही चतुराई के साथ अपनी भूमिका को समझते हुए, खूबसूरत मैं सोचूंगा उनकी सोच, क्योंकि ये सोच होना बहुत ही जरूरी। पहले ही गेंद के ऊपर किसी भी तरह से 1 रन बनाकर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज रुपेश शिंदे को लाना है। रुपेश शिंदे एक एक्सपीरियंस खिलाड़ी है और हवा का रुख उनके लिए सहायता करने वाला है। ये पहले ही उन्होंने मन बना लिया था, प्लान बना लिया था, और प्लानिंग एंड प्रोग्रामिंग हर वक्त होना बहुत ही जरूरी, फिर जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान। और इस 1 रन के साथ रनों की संख्या 7 रन। सात रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर रुपेश और मनोहर। और तमाम क्रिकेट के जो दीवाने हैं इस टूर्नामेंट को देखने के लिए अपना कीमती वक्त जिन्होंने खर्च किया है, उन तमाम क्रिकेट के दीवानों का मैं मैत्री चषक की जानिब से बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा। जी हां, इस मर्तबा टप्पा खाने के बाद अनएक्सपेक्टेड बाउंस, अनपेक्षित रूप से गेंद उछलती हुई बल्लेबाज को चकाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में कटाक्ष जरूर डाला था रुपेश शिंदे ने अंपायर जी के ऊपर। हल्का सा अपील इशारों में था, मगर अंपायर जी टस से मस नहीं हुए और ये पहली गेंद बिंदी आती हुई। इस मैच को आसानी के साथ जीत सकते हैं, मगर देखिए क्रिकेट बहुत ही अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, क्रिकेट अनप्रेडिक्टेबल खेल है और इसीलिए इसमें हर अंदाजा लगाना बहुत ही मुश्किल। इस बीच कलाई का इस्तेमाल से उस गेंद को लॉफ्ट किया और उस गेंद तक नहीं पहुंच पाए। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे।
और इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 11 रन। दूसरा ओवर प्रगति पर 5 ओवर का यह मुकाबला फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा, 41 रनों की जरूरत। रुपेश स्ट्राइक एंड पर फिर से एक बार सामना करेंगे सर्वेश का, राइट आर्म राउंड विकेट। जी हां, स्लोवर वन गेंद थी मगर उसे पढ़ने में नाकाम रहे। गेंद ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होती हुई एक एंगल बनाती हुई ऑफ स्टंप के बाहर निकल गई अक्रॉस द लाइन। उसे तिरछे बल्ले से खेलने की कोशिश कर रहे थे रुपेश शिंदे। गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं, बिंदी गेंद यहां पे आती हुई। 11 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 11 का आंकड़ा जब भी मेरे सामने आता है, ऑस्ट्रेलियन महान गेंदबाज मैकग्राथ की याद मुझे जरूर आती है, क्योंकि विश्व में देखिए निशान एकमात्र ऐसे खिलाड़ी है, कोई इंसिडेंस कहे या तकदीर कहे या ये अनोखा रिकॉर्ड उनके नाम पर है। मैकग्राथ ने जब अंतिम कसौटी खेल रहे थे तब अंतिम ओवर डाल रहे थे अपनी जिंदगी का अंतरराष्ट्रीय स्तर पर, और अंतिम गेंद थी तब अंतिम गेंद के ऊपर विकेट चटकाया था। और उसी के साथ साथ T20 भी जो उन्होंने अंतिम मैच खेला था, उस मैच की अंतिम ओवर में अंतिम गेंद के ऊपर भी उन्होंने विकेट चटकाया था। तो ये अनोखा रिकॉर्ड करने वाला एकमात्र विश्व का खिलाड़ी है, अर्थात ग्लेन मैकग्राथ, और उनका जर्सी नंबर 11। फिर से एक बार गेंदबाज सर्वेश, जी हां इस मरतबा बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला, वहां पे फील्डर मौजूद नहीं है, खाली क्षेत्र, गेंद दनदनाती हुई लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। हेलो धन्यवाद डीजे। दो ओवर की समाप्ति हो चुकी है, 15 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 6 रन खर्च किए थे रोशन ने, दूसरे ओवर में 9 रन खर्च किए हैं सर्वेश ने। हर ओवर में 10.20 के औसत से यहां पे रन बनाने हैं, रन बनाने की जरूरत है अलीबाग साई 11 के लिए। अब यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम साई 11 थोड़ी सी पिछड़ती हुई हमें नजर आ रही है, देखिए निशान, क्योंकि अब तक उनके कम से कम 22-25 रन स्कोरबोर्ड पर लगने जरूरी थे, क्योंकि 30 गज का दायरा मौजूद था। अब यहां से 30 गज का दायरा हटेगा, और 30 गज का दायरा हटने के बाद यहां पे बाउंड्रीज मिलना बहुत ही मुश्किल। अब हवाई फायर करने पड़ेंगे, हवाई सफर गेंद को करनी होगी, लॉफ्टेड स्ट्रोक खेलने होंगे, तब जाके यहां काम बन सकता है। इस बीच नए गेंदबाज आए हैं, अक्षय अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। बाएं हाथ के बल्लेबाज मनोहर के लिए, जी हां मनोहर ने आओ देखा ना ताओ, शॉर्ट ऑफ लेन गेंद जैसी ही दिखी उस गेंद के ऊपर टूट पड़े, गेंद को खेल दिया लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। और इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 21 रन, 21 फॉर नो लॉस। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। फिर से एक बार अक्षय, जी हां इस मरतबा फुलर लैंड की डिलीवरी बहुत ही बढ़िया,
टप्पा खाने के बाद गेंद उछलती हुई बाहर की तरफ एक एंगल बनाकर निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। हालांकि उस गेंद को ऑन द राइज खेलने की कोशिश की थी बल्लेबाज मनोहर ने, मगर गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं। अपनी गलती जो हुई थी अक्षय ने दूसरी ही गेंद के ऊपर उसे दुरुस्त किया। और इसीलिए दोस्तों अक्सर मैं कहा करता हूं कि गलती तो इंसान से ही होगी, क्योंकि इंसान गलतियों का पुतला है। मगर गलती करो, गलतियां करो, एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो, क्योंकि हर गलती का खामियाजा तो भुगतना ही पड़ेगा, जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान। इस बीच फिर से एक बार लेग स्टंप के बाहर भटकते हुए अक्षय नजर आए और इसी वजह से अंपायर जी ने वाइड का इशारा किया। जी हां, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, अपने कलाई को मोड़ दिया था, परफेक्ट टाइमिंग से खेला हुआ, मगर फील्डर को ढूंढ लिया था। डीपस्ट बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से मात्र 1 रन पर बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 23 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 5 ओवर के मुकाबले में 41 रनों की जरूरत साई 11 अलीबाग को। पहले बल्लेबाजी करते हुए वर्सोली टीम ने, जय मल्लार वर्सोली टीम ने 5 ओवर में 40 रन जोड़े थे। एक आसान सा लक्ष्य, पैराडाइज विकेट हम देख सकते हैं। ये मैदान बल्लेबाजों के लिए नंदनवन, हवा का रुख और हवा के साथ यहाँ पे बल्लेबाजी करना बहुत ही आसान होता हुआ, मगर इस मर्तबा राइट हैंडेड बल्लेबाजों के लिए हवा के खिलाफ बल्लेबाजी करनी होगी। ज्यादा से ज्यादा अब देखिए रुपेश कितने होशियार है, ज्यादा से ज्यादा यहाँ पे इनसाइड आउट स्ट्रोक खेलेंगे, स्क्वायर कट करेंगे, या तो बल्लेबाज जो बाएं हाथ के हैं उनको स्ट्राइक एंड पर लाकर खड़ा करेंगे। रुपेश शिंदे हमेशा होशियारी के साथ उन्होंने क्रिकेट को खेला है, जिया है। जी हाँ, ये देखिए मैंने कहा था पॉइंट के ऊपर से निकाल दिया था, मगर बैकवर्ड पॉइंट, डीप पॉइंट में फील्डर तैनात थे और इसी वजह से रुपेश को 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ा। और वो यहाँ पे चाहते हैं कि 1 रन मिले, क्योंकि उनके साथी जो बल्लेबाज है वो बाएं हाथ के बल्लेबाज है और बाएं हाथ के बल्लेबाज के लिए हवा का रुख और हवा का साथ यहाँ पे मिलेगा, मदद मिलेगी और इसी वजह से स्ट्राइक एंड पर उन्हें लाना चाहते थे। ये होता है होशियारी का क्रिकेट। हर वक्त क्रिकेट में जो कुछ चला है, हवा का रुख या विकेट किस तरह से खिल रही है, इसके बारे में सोचना बहुत ही जरूरी है। आउटफील्ड स्लो है या आउटफील्ड फास्ट है, इसके बारे में भी सोचा जाता है। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट थोड़ा सा आगे आकर खेलने की कोशिश कर रहे थे, मगर परख लिया था गेंदबाज अक्षय ने, परफेक्ट ब्लॉक किया था। बल्लेबाज को अपने बल्ले को नीचे जमीन पर झुकाकर खेलना पड़ा और गेंद को ढीले हाथों से ढकेलना पड़ा, मजबूर किया था यहाँ पे अक्षय ने। बहुत ही अच्छी गेंदबाजी, बहुत ही अच्छी सोच, सही सोच, अच्छी सोच आपको आगे जरूर बढ़ाएगी जिंदगी में भी और क्रिकेट के मैदान में भी। और गलत सोच और पैरों की मोच कभी भी आपको आगे नहीं ले जाएगी। इसीलिए हमेशा पॉजिटिव रहो, हमेशा अच्छी सोच रखो। इस 1 रन के साथ रनों की संख्या 25 रन, 25 रन हो चुके हैं और 16 रनों की जरूरत यहां से बचे हुए 13 गेंदों में। बहुत ही आसान सा लक्ष्य यहां पे नजर आता हुआ। जब तक रुपेश शिंदे है निशान, तब तक ये मैच तो अलीबाग के पक्ष में होगा, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं, क्योंकि बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, बहुत ही ऊंचे बल्लेबाज है, जिनका मकाम बहुत ही ऊंचा है, जिन्होंने अक्सर मैदान पर बड़ी लंबी लंबी पारियां खेली है। अब थोड़ी से उम्र की यह ढलान पर जरूर है, तकरीबन 44 या 43 साल के जरूर हुए होंगे। जी हाँ, मगर देखिए कितना सेंसिबल क्रिकेट, बहुत ही शानदार। हालांकि बाहर जाने वाली गेंद थी, जोरदार प्रहार भी कर सकते थे, मगर 1 ही रन लेना मुनासिब समझा, क्योंकि स्ट्राइक उनके हाथों में रहे। और अब यहां से देखिए फिर से एक बार इक्वेशन बदलता हुआ, 26 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। बचे हुए 12 गेंदों में 15 रनों की जरूरत है और यहां पे किसी भी तरह की जल्दबाजी करना मुनासिब नहीं होगा, ये समझते हुए यहां पे बल्लेबाजी हो रही है। प्रसाद 11 आणि साईराज अटपाडकर पुरस्कृत गावदेवी वायशेत, साईराज अटपाडकर पुरस्कृत गावदेवी वायशेत या संघाचे कर्णधार आणि प्रसाद 11 प्रसाद पिळणकर यांचा हा संघ, दोन्हीही संघांचे संघनायक। मी आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यावं, टॉस बॉक्स मध्ये यावं
आणि टॉस करावा, कारण आता काही वेळातच सामना हा संपेल, त्यानंतर आपला वेळ वाया जाणार नाही यासाठी घेतलेली ही दक्षता आहे. कृपया आम्हाला सहकार्य करावं आणि लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करावा. 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 26 रन. जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 15 रनों की जरूरत. सर्वेश आए हैं अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर, टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं. ये ओवर बहुत ही क्रूशल होगा, ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण होगा. इस ओवर में हमें पता चलेगा ये मैच किसके पक्ष में जाएगा, वर्सोली या अलीबाग. राइट आर्म राउंड द विकेट सर्वेश. जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा आगे आकर उस गेंद को खेल दिया कारपेट के सहारे वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. लॉन्ग ऑफ के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का. दोनों भी बल्लेबाजों ने इस मौके को भुनाया और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 28 रन. 28 रन ऑन स्कोर बोर्ड. 11 गेंदें बची है और 13 रनों की और जरूरत. मैच को किस तरह से बनाया जाता है, मैच में किस तरह से हमेशा रहा जाता है और मैच को किस तरह से जीता जाता है, ये रुपेश शिंदे को बताने की जरूरत नहीं है. रुपेश शिंदे बखूबी जानते हैं. जी हाँ, हवा में जरूर खेला मगर उस गेंद तक नहीं पहुंच पाए. हालांकि तकदीर वाले रहे मैं कहूंगा, और अक्सर मैं कहा करता हूं कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है. बहादुर बल्लेबाज रुपेश, और इस बीच 1 रन का इजाफा. बाएं हाथ के बल्लेबाज मनोहर को खेलने का मौका यहां पे मिलता हुआ, मगर मनोहर के लिए ये हवा का रुख जो है वो उनके खिलाफ है और इसी वजह से मनोहर की भूमिका यहां पे क्या होगी ये हर वक्त और हर गेंद के ऊपर हमें देखना होगा, समझना होगा और उसे सीखना होगा. यहाँ पे जो भी छोटे बच्चे इस मैच को देख रहे हैं, मैच को किस तरह से जीता जाता है, धीरे धीरे मैच को किस तरह से बनाया जाता है, ये सीखने की जरूरत है. कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं है, क्योंकि जल्दी का काम शैतान का. जोश जरूर होना चाहिए मगर जोश में होश नहीं खोना है. ये रुपेश शिंदे अपने बॉडी लैंग्वेज से यहाँ पे बताते हुए. अगली गेंद सर्वेश की. जी हाँ, ढीले हाथों से ढकेला, फिर से एक बार पॉइंट की दिशा में, मगर पॉइंट के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार मन बना लिया था 1 रन लेने का, और 1 रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ. इस 1 रन के साथ रनों की संख्या 30 रन. अब जीतने के लिए यहाँ से 11 रनों की और जरूरत. बचे हुए 9 गेंदों में 11 रन, यानी सिंगल रन बनाकर भी इस मैच को जीता जा सकता है, क्योंकि बीच में अगर एक आध चौका आता है या एक आध छक्का आता है, बड़ा स्ट्रोक आता है 11 गेंदों में, सॉरी बचे हुए 9 गेंदों में, तो आसानी के साथ ये मैच के ऊपर जीत की मुहर लग सकती है. इस बीच गावदेवी वाशिद साइराज अटपाड़कर पुरस्कृत, इनके कैप्टन. ओहो, लेफ्टेड कवर ड्राइव, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, नजाकत था और प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक हमें देखने को मिला. मगर अब यहाँ पे थोड़ा सा अपील जरूर हो चुका है. अपील में आत्मविश्वास की कमी, उत्साह ज्यादा नजर आया. अंपायर जी ने उस अपील को नकारा. बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल कर लिए. 1-1 रन, 2-2 रन. देखिए रुपेश शिंदे ने किस तरह से मैच यहाँ पे बनाया है. अंतिम क्षणों तक यहाँ पे हमें खेलना है, डटे रहना है और इस मैच को फिनिश करके ही अपनी तरफ झुकाकर ही यहाँ से जाना है. इनफैक्ट यहाँ पे मैच को जिताना है, यही सोच उनकी बॉडी लैंग्वेज से मुझे नजर आती हुई. और कहा जाता है कि इंसान लैंग्वेज से कम और बॉडी लैंग्वेज से ज्यादा सीखता है. जी हाँ, रनों की संख्या हो चुकी है 32 रन. 32 रन ऑन स्कोर बोर्ड. अब 9 रनों की दरकार. बचे हुए 8 गेंदों में चौथे ओवर की 2 गेंदें आना बाकी है. रुपेश शिंदे ऑन स्ट्राइक. ये लीजिए, आहा, रुपेश शिंदे ने ओवर पिच गेंद जैसे ही देखी आउट, देखा ना था, उस गेंद के ऊपर अपनी ताकत को झोंका, परफेक्ट टाइमिंग के साथ उस गेंद को पहुंचा दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर. 6 रन. धन्यवाद डीजे.
मात्र 3 रनों की जरूरत। 13 गेंदे और 25 रन बनाकर रुपेश शिंदे स्ट्राइक एंड पर खेल रहे हैं। ओहो, ऑफ स्टंप की बहुत ही बाहर जाने वाली गेंद, छेड़खानी करने की कोशिश की थी, पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। गेंद शॉट थर्ड मैन की दिशा में ट्रैवल कर रही थी। 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया, क्योंकि अंतिम एक गेंद ये इस ओवर की बाकी थी। अब यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। रनों की संख्या 39 रन। अब जीतने के लिए 6 गेंदों में मात्र 2 रनों की जरूरत। चलिए जल्दी से जल्दी फिर से एक बार मैच शुरू होना जरूरी है। किसी भी तरह का वक्त यहाँ पे जाया करना मुनासिब नहीं होगा, क्योंकि इसके बाद बहुत सारे मैचेस हमें यहाँ पे खिलाने हैं। किसी भी टीम का नुकसान ना हो, इसके बारे में हर बार हम सोचते हैं। छह गेंदे और 2 रनों की जरूरत। ओवरसोली टीम की जानिब से नए गेंदबाज आए हैं भागीरथ। अपना निजी पहला और निर्णायक ओवर, क्या भागीरथ अपनी टीम को बचा पाएंगे? खराब गेंद, उसका फायदा उठाया, पॉइंट के सर के ऊपर से दे मारा, गेंद दंदनाता हुआ निकल गया। 4 या 6 अंपायर जी? 4 रनों का इशारा, और इसी के साथ ये मैच जीत लिया है साई 11 अलीबाग ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। धन्यवाद डीजे। प्रसाद 11 अलिबाग संघाचे कर्णधार आणि साईराज अडपाटकर पुरस्कृत गावदेवी वायशेत या संघाचे कर्णधार, मी आपल्याला विनंती करतोय की आपण चेतन घरत यांच्याशी संपर्क साधा। चेतन घरत आपली वाट पाहतायत। आता जे आपण गाणं ऐकलं निशांत, हे गाण्याचं लॉन्चिंग माझ्या समोर झालेलं आहे। दहावीर चषकामध्ये रोहा इथे हे गाणं प्रसारित केलं गेलं, प्रदर्शित केलं गेलं। अर्थात योगेश पेंडकर घाऱ्या या नावानं ओळखला जातो आणि त्याच्या नावावरती हे गाणं बनवलं गेलं होतं। अलिबाग संघाचे खेळाडू आणि प्रेक्षक, आपणास विनंती आहे की आपण थोडं एका बाजूला जावं।